शॉट येतोय, सलगचे 2 चेंडू सुंदर फेकले. गोलंदाज भावेशवरती विश्वास दाखवलाय पहिल्या षटकामध्ये आणि त्यानं विश्वास अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर सार्थ ठरवलाय. कॉम्बॉक्स एंडकडनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी जय भोले कोरावळे संघासाठी भावेशवरती ही जिम्मेदारी. इथे ऑप्शनच्या जास्त बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी जास्तीचा बाहेर निघतोय. अजित पुत्रन सर आम्हाला सांगतायत यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची धाव येते, धावफलकावर जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल तर बिनबाद 2 धावा. एकंदरीत आपण पाहिली तर दोनही धावा आपल्याला अतिरिक्त स्वरूपाच्या पाहायला मिळाल्यात. भावेशचा हा चेंडू इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आला. विकेट किपरनं अपील सुद्धा केली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आलाय. फलंदाज स्ट्राईक एंड वरती अंकित, सुहास आणि अंकित या दोघांवरती विश्वास दाखवलाय. इथून विश्वास कशा पद्धतीने सार्थ ठरवला जाईल. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन टेमक्रिक वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. त्याचबरोबर शैलेश भोईर यांचं ड्रोन ही संपूर्ण छायाचित्र टिपतायत. चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगली गोलंदाजी सातत्याने करतायत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना कुठल्याही प्रकारे फटका मारू दिला जात नाहीये. बॅटमधनं आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत एकही धाव नाही. अशा पद्धतीने इथे आपण पाहाल तर पायामध्ये बेड्या ठोकल्यात. सलामीवीर फलंदाज दोनही मैदानात स्ट्राईक वरती अंकित खेळतोय. अजून खातं खोलायचंय. हा सुद्धा फुलर लेनचा प्रचंड वेगवान चेंडू, जबरदस्त मारा. कुठल्याही प्रकारे अंदाज आता नाही. बॅट फिरवतायत, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही. आणि अजून एक डॉट आलाय. भावेशच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकावरती त्याची कमांड जर तुम्ही पाहाल तर अप्रतिम राहिली आहे. इथे सुद्धा आपण पाहताय बॅटची एज लागली आहे. चेंडू मागे जातोय. हा सुद्धा डॉट. पहिला चेंडू जो बॅटला स्पर्श झाला तो सुद्धा टो एंडला लागून मागे जातोय. कुठल्याही प्रकारच्या धावा नाहीयेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बरोबर वेळेवरती पहिलं षटक देखील फिनिश झाला. याचं कारण डॉटबॉलचं पर्सेंटेज देखील खूप चांगलं होतं. 3 मिनिटांमध्येच पहिलं षटक या ठिकाणी संपलं. मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे. जय भोलेनाथ कोरावले आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान शिलाय इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. हा आंबेगावकर चषक तुम्ही पाहताय म्हसा परिसरातील एक अभिमानाची आणि सर्वाधिक मोठी क्रिकेट स्पर्धा आंबेगावकर चषक 2025. वाटचाल परंपरेची, वाटचाल विश्वासाची, वाटचाल क्रिकेटसोबत बांधलेल्या एक अतूट नात्याची आणि वाटचाल तुम्हा आम्हा सर्वांना एका धाग्यामध्ये गुंफणाऱ्या क्रिकेटच्या माध्यमातून आंबेगावकर चषकाची अभिमानाचा आणि गौरवशाली आणि वैभवशाली क्रीडा सोहळा. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें मसा के क्रिकेट के दीवाने, हमें बस चाहिए ब्राइट ब्रदर्स ऑर्गेनाइज बाय आंबेगावकर ट्रॉफी की झलक. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि डॉट बॉल येतोय. तब्बल आतापर्यंत 5 चेंडू डॉट आलेत अवघ्या 7 बॉलमध्ये. डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप चांगलं आहे. बॉलिंग टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी करताना या सामन्यामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जय भोलेनाथ कोरावले, जय भोले कोरावले. इथे फटका चांगला आहे. फायनली आता आला बॉल. डॉट बॉलची जी कोंडी होती ती फोडायची होती आणि तदनंतर लगावला चौकार. संभाजी राजांना ना एका जंजीर साखळदंडात अडकवण्यात आलं. मग ते साखळदंड टाकायची देखील कोणाची हिंमत नव्हती. इथे पायामध्ये जंजीर 7 मधून 5 डॉट आल्यानंतर फलंदाजांमध्ये देखील आली होती. बट आता फलंदाज देखील सांगतोय आणि या साखळीमध्ये किंवा या डॉट बॉलमध्ये ती क्षमता नाही आहे जी सुहासच्या हिंमतला हरवेल. आणि सुहासच्या बॅटमधून आलाय एक क्वालिटी सिक्सर आणि असे अजून 2 ते 3 मारले ना मागचे 5 डॉट बॉल जे खेळले ते कव्हर होतील. हा देखील चाललाय विकेटची संधी की चौकार मिळेल. धावा मिळतील 4. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात कुठून झाली आहे काय फरक पडतोय. आयुष्यात आहे ना शून्यातून देखील साम्राज्य तयार करता येतं. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती सध्या बॅटर्स सांगतोय. 4 बॉल डॉट अंकित खेळलाय. 2 खेळले होते फलंदाज सुहास आणि आता 2 मध्ये त्यानं दाखवलं 10 का दम. आले तर धावा धावफलकावरती
जाऊन पोहोचलं स्कोर 12 या आकड्यावरती. खूप सुंदर स्कोरिंग सध्या आमच्यासोबत करतायत आदरणीय राम पष्टे सर, त्यांचं देखील विशेष कौतुक. इथे आता एक्स्ट्रा कव्हरला वॉड शॉट, अपिश कव्हर ड्राईव्ह आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4-4. कम ऑन डीजे अनिकेत. थँक्यू डीजे. व्यासपीठाच्या दिशेनं पाहुण्यांचं आगमन होतं. आमच्या सगळ्या अतिथी पाहुण्यांना विनंती आहे, काका थोडं फक्त आपण बाउंड्री लाईनच्या इकडनं या, म्हणजे मॅच कंटिन्यू आपली सुरू राहील. आणि याच दरम्यान एक दिग्गज असं व्यक्तिमत्व, सन्माननीय माजी सभापती पंचायत समिती आणि नेहमीच गोरगरिबांच्या हाकेला धावून येणारं, सुखदुःखात आणि त्या सोबतीनं अन्यायाविरुद्ध नेहमीच बंड पुकारणारं आणि त्या सोबतीनं अगदी गोरगरीब जनतेच्या पाठीशी हक्कानं असणारं नाव म्हणजे आपले अप्पा, अर्थातच कमलाकर अप्पा भोईर साहेबांचं शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबतीनं आदरणीय विनायकजी दादा म्हाडसे समाजसेवक तसेच कार्यसम्राट नेतृत्व कैलासजी दस साहेबांचं शुभागमन झालं. आपलं या रंगमंचावरती आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. या थोडंसं पटापट चाला आपण, म्हणजे मॅच चालू होईल. आणि व्यासपीठ आणि आंबेगावकर चषक तुमची वाट पाहत आहे. सन्माननीय लोकप्रिय नेतृत्व कमलाकर अप्पा भोईर साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या सोबतीनं उपस्थित आपण पाहताय विनायकदादा म्हाडसे आणि कैलासजी दस, सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ते स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना माहिती आहे व्यासपीठावरती तर जाऊच, पण एखादा बॉल मिस झाला तर तो पुन्हा पाहायला नाही मिळणार. म्हणजे अजूनही त्यांची नजर मैदानाच्या आतच आहे. सहर्ष आणि हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांचं. आणि इथे 1 रन शॉट, धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्कोर. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर मित्रा. चला गेम कंटिन्यू प्ले करा मित्रा. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. DRS तुझ्याकडे, तू त्याचा कॉल करू शकतोस. तुझ्याकडे DRS तू त्याचा अपील करू शकतो. 10 सेकंद फिनिश झाले बाबा. चला गेम कंटिन्यू करा. सिंपल सी रूल आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका समोर. वॉट अ शॉट इज दॅट. सरळ पाठवला मिड ऑफच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सिंपलचा फंडा आहे बाबा. अंपायर डिसिजन. जर तुम्हाला तिकडे काही मनामध्ये शंका आहेत, तुम्ही कॉन्फिडेंटली आहात, तुम्ही अंपायर्सला सांगू शकत नाही आहेत की तुम्ही DRS घ्या. तुमच्याकडे आहे ना अवेलेबल, घरी नेऊन करायचा काय, त्याचा वापर तुम्ही कधीही करू शकता. बीमर, रनआउट, बाउंड्री चेक, बाउन्सर, त्या सोबतीनं व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं तुम्ही DRSचा वापर मैदानावरती करू शकता शॉर्ट रन चेकसाठी देखील. कारण तब्बल 4 कॅमेराज आपण या स्पर्धेमध्ये आपण सेट केलेत आणि 5वा ड्रोन कॅमेरा या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. धावफलकावरती एक नजर टाकूयात. पहिलं षटक राहिलं टीम कोरावलेच्या नावावरती आणि दुसरं षटक तब्बल 19 धावा कुठून काढलेत, का बॅटिंग केली आहे मैदानाच्या आत. फलंदाज सुहासनं लाजवाब 1 षटकार 3 चौकारांच्या मदतीनं सुहास एकाहाती पूर्णपणे हा डाव सावरतोय. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज अंकित जो 5 निर्धाव खेळलाय. अंकितला अजून आपला डाव सुरू करायचा आहे. मग अंकितला सुहासनं खूप चांगली साथ दिली आहे. पूर्णपणे त्याच्यावरचं जे प्रेशर होतं ना, सुहासनं जिम्मेदारी घेऊन पूर्णपणे कमी केलाय. बॉल तयार. आता फटका ऑन साईडला. हाफ अँड पूल. बॉल चालला डीपमध्ये मिडविकेटच्या दिशेनं. पॉवर प्ले संपला. क्षेत्ररक्षण विखुरलेलं. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 22 धावा धावफलकावर. 22 धावा स्कोरकार्डवरती या ठिकाणी लागलेत. षटक सुरू झालं मैदानावरती. नंबर 3 जयबोले कोरावले. समोर टार्गेट काय सेट केलं जाईल. पहिल्या डावात बॅटिंग करताना जय हनुमान शेलाये टीम हलक्या हातानं लास्ट मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं होतं. फ्लाइंग स्लीपला फिल्डिंग काढायचं तिकडे खूप चांगली झाली.
आणि 1 रन मिळतीये फलंदाज सुहासला आणि टीम पुढे जातीये धावफलकावरती. आपण पाहता शिलाय स्कोर जाऊन पोहोचलाय 23. येस चेक. याच दरम्यान क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. कोरावळेकर चषकाचे दमदार आयोजक उद्योजक मान्यवर तुळशीदासजी धुमाळ यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवर तुळशीदासजी धुमाळ मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव आली आहे, स्कोरबोर्डवरती जोडली आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी चेक करायचा आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक करायचं आहे. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. त्यानंतर फिल्डिंग टीमनं आव्हान दिलंय. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. रॉकी शाह सर आम्हाला जोडले जात आहेत. चेक केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहताय चेंडूची लाईन काय होती. अजित पुत्रन सरांनी इथे व्हाईट बॉल घोषित केलंय आणि 10 पिकच्या वाहिनीच्या कॅमेऱ्यानं टिपलेली क्षणचित्र तुम्ही पाहताय. टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय कशा पद्धतीनं चेंडू एक्झिक्यूट केला, चेंडूची लाईन कशी होती, कुठून निघालाय, सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रॉकी शाह सरांचा इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन. चांगला रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. गोलंदाज भावेश यावेळेस समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती येत असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय आणि एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत इथे स्कोरबोर्डला होईल. धावफलक पुढे सरकेल ते 24 वरती. पहिल्या षटकात आपण पाहिलं फक्त 2 धावा खर्च केल्या भावेशनं. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं गोलंदाज प्रकाश आला, तब्बल 19 धावा त्यानं खर्च केल्या. इथे भावेश पुन्हा एकदा आलाय. राईट अमोर द विकेट. इथे अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चेंडूची गती जर तुम्ही पाहिली तर थोडीशी कमी केली आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर हा डॉट. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. भावेश गोलंदाजी करतोय. चांगलं मिश्रण त्याच्या माध्यमातून. यावेळेस वेगात टाकलाय समोरच्या दिशेला. झेलची संधी आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. वेल जस्ट कॅच. फलंदाज माघारी परततोय. सुहासच्या रूपानं लागलेला मोठा हादरा. बॅट्समन आउट. संपले तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावर आपण पाहताय 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं कमबॅक इथं भावेशनं केलं. 2 षटकांचा एक चांगला स्पेल त्यानं हाताळलाय. फक्त 6 धावा खर्च करत असताना एक गडी त्यानं टिपलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर जय बोले आकर्षक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक संपन्न झालाय मैदानावरती. नंबर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. आफ्टर फिनिश द थर्ड ओव्हर 8.00 या करंट रन रेटनं सध्या 24 धावा. याच रन रेटनं तुम्ही बॅटिंग करता तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 40 धावा दाखवतं. ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू आहे. येणारे 12 बॉल कमीत कमी 25-24 धावा शोधावा लागतील फलंदाजी करताना. या ठिकाणी टीम जय हनुमान शिलायला व्यासपीठावरती या आपण सन्मान करूयात. एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आदरणीय कमलाकर अप्पा भोईर साहेब माजी पंचायत सभापती आणि साहेबांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आंबेगाव ब्राईट गृहदर्श सर्वे सर्वा आंबेगावकर चषकाचे हे सगळे शिल्पकार आपल्या सोबत आहेत आणि दिनेशदा घरत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत.
गुरुनाथदादा कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते आणि दिनेशदादा खरात यांच्या शुभ हस्ते आज सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. राजकीय क्षेत्रातील मुरबाड म्हसा परिसरातील एक मोठं नाव कमलाकर अप्पा भोईर साहेबांना. यानंतर आपण सन्मानित करूयात विनायकदादा माडसे यांना आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि विनायकदादा माडसे यांना आपण सन्मानित करतोय या ठिकाणी आपले अतिथी पाहुणे गुरुनाथदादा कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते. चला मॅच कंटिन्यू सुरू ठेवायचे. अजून काही सन्मान आहेत, ओव्हर ब्रेक नंतर आपण ते करू. चला मॅच कंटिन्यू प्ले करा, वेळ जास्त जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट, क्लीन बोल्ड, वॉट अ बॉल. टप्पा पडलाय, सरळ यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचा पतंग, धक्का लागलाय. टीम जय हनुमान शेलायला दुसरा. तुम्ही पाहताय मालिकावीरासाठी LED TV दिली जाते. होतील सन्मान मित्रा, 1-2 मिनिटं फक्त. या आपण अजून काही सन्मान करायचे त्याकडे वळूयात. विकेट गेली आहे, वेळ आपल्याकडे. मंचावरती मान्यवर कैलासदादा धस या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. आंबेगावकर ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मान्यवर कैलासदादा धस यांचा हा मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मंचावरती असणाऱ्या पाहुण्यांची उपस्थिती आयोजकांची खरी श्रीमंती असते आणि या अनुषंगानं पाहाल तर भरपूर सारे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचावरती कोरावळेकर चषकाचे दमदार आयोजक उद्योजक मान्यवर तुळशीदासजी धुमाळ या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेमध्ये मालिकावीर LED TV दिली जाते आणि त्याचं सौजन्य आपल्याला लाभलंय. सन्माननीय श्री रमेशजी घरत साहेबांच्या वतीनं मालिकावीर LED TV आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आली आहे आणि त्यांचं करूयात आपण या ठिकाणी विशेष आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज व ट्रॉफी आहे आणि ते आपल्याला पुरस्कृत केलं आहे साई स्पोर्ट्स सरळगावच्या वतीनं. त्यांचं मनपूर्वक आभार. मॅचसाठी लागणारे जे बॉल आहेत ते आपल्याला स्पॉन्सर्स केलेत श्री दीपक चौधरी, अमोल कोकाटे यांचकडून, त्यांचं मनपूर्वक आभार. भव्य चषक सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालं आहे माननीय श्री रुपेशदा बांगर, त्यांचा आभार. उत्कृष्ट फलंदाज बॅट व चषक सौजन्य श्री प्रवीण धस, त्यांचं विशेष आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इथे फटका चांगला आहे, बॉल चालला डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर केल्या हुक, धाव्यांची लागली आहे भूक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, एक खणखणीत सिक्सर. आहेत आदरणीय संतोषजी घिगे गुरुजी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मान्यवर संतोषजी घिगे गुरुजी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच पोलीस पाटील कपिल मधुकर भालेराव साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष योगदान आहे, त्यांचा आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज व चषक सौजन्य आपल्याला दिल्या विशालजी सोमणे आणि साई स्पोर्ट्स सरळगाव, त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार आपण करूया. धन्यवाद, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्या दानशूर दात्यांचं विशेष आभार. काही ट्रॉफीज, काही कॅश प्राईज आहेत, त्याच्यावरती देखील एक नजर आपण जरूर टाकूयात. पहिल्या क्रमांकाचं जे 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्याला सौजन्य ग्रामस्थ मंडळ आंबेगाव, आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून. दुसरं जे पारितोषिक आहे बाळाशेठ घरत यांच्या वतीनं कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी 25,000 रुपयाचं, त्यांचा आभार. पोलीस मित्र मसा परिवार यांच्याकडून 12,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक आला, त्यांचा आभार. सौजन्य सौभाग्यवती मंजुळाबाई विनायक भोईर यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक 12,000, त्यांचा आभार. श्री आकाश बंडी भोईर यांच्याकडून 5वं पारितोषिक 11,000, त्यांचं मनपूर्वक आभार. या सगळ्या दानशूर दात्यांमुळे आंबेगावकर चषक आज आंबेगावाचं नाव यशाच्या उंच शिखरावरती घेऊन चाललंय. बॉल तयार, हा देखील फुल टॉस आणि तो देखील पाठवलाय खडे खडे लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बॅटिंग करतोय मैदानावरती.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि जो DRS होता तो तुम्ही गमावला. आता ऑनफिल्ड अंपायर डिसिजनवरती या पुढील जे लिगल बॉल आहेत ते तुम्हाला 8 खेळावे लागतील. धावफलकावरती 37 आहेत आणि धावफलकावरती अजून इथनं 15-16 धावा आल्या तर एक मोठं लक्ष होईल. नक्कीच ते फायटिंग टोटल असेल. सुरुवात खूप धमाकेदार झाली होती. जय बोले कोरावलेनं अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केली. फक्त 2 धावा होत्या. बॉल तयार. हा देखील फुल टॉस आणि ऑन साईडला बॅट अँड पॅड मधनं नो लुक फ्लिक. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 आधी 2 षटकार त्यानंतर चौकार आणि फलंदाजाची बॅट फक्त इतकंच सांगतीये जयेश, परिंदो को मंजिल मिलेगी यकीनन. उनके फॉलोअप पर बोलते हैं जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. आणि बॅटिंग टीम आता सांगतीये मैदानाच्या आतमध्ये लढायला आम्ही देखील तयार आहोत. टार्गेट सेट झालं आता 10 पेक्षा सरासरी सध्या पुढे 41 धावा धावफलकावर आणि अजूनही चौथ्या षटकातील एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. महागडा ठरलाय. गोलंदाज आकाश 17 आतापर्यंत आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर देखील आक्रमण सुरूच राहिलंय. हल्ला बॉल जारी राहिलाय. अंतिम बॉल ओव्हर नंबर 4 मधील. इथे वेगात टाकलाय. चांगला होता हा बॉल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. षटक संपलंय मैदानावरती. नंबर 4 धाव फलकावरती 41. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 4 षटकांचा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. जर दोन्ही कॅप्टन अवेलेबल नसतील, मॅच 3 ओव्हर आणि 1 कॅप्टन अवेलेबल असेल तर प्रतिस्पर्धी टीमला 2 रनची पेनल्टी आणि त्या सोबतीनं टॉस विन दिला जाईल. कारण आता तुम्ही सेकंड राऊंडमध्ये आलेले आहात आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय रुपेशदा प्रतिष्ठान कान्होळ. मित्रांनो पहा, मैदानाच्या बाजूला 2 4 व्हीलर कार अशा पद्धतीने लागलेल्या आहेत की जिथे ट्रॅफिक जाम झालेला आहे. गाडी नंबर 5563 स्विफ्ट कार आहे आणि गाडी नंबर 0648 बाजूबाजूला लागलेल्या 2 कार आहेत. त्या कार त्वरित गाडी मालकांनी बाजूला घ्यायच्या आहेत. तिथे ट्रॅफिक जाम आपल्या गाड्यांमुळे झालेला आहे. गाडी नंबर 5563 स्विफ्ट कार आहे आणि गाडी नंबर 0648 त्वरित आपण बाजूला घ्या. मान्यवर गाडी मालकांना विनंती आहे आपण आपल्या गाड्या थोड्याशा बाजूला सुरक्षित पार्क करा. इथे भरपूर जागा आहे. षटक क्रमांक 4 संपलंय. स्कोरबोर्डवरती 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावर. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ चालू आहे आणि निश्चितच आपण पाहाल तर एक चांगल्या सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत जय हनुमान शेलारी. चांगली बॅटिंग करतायत. जयचं कौतुक केलं जाईल. 4 चेंडू त्यानं फेस केले. 16 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 1 चेंडू फेस केलाय. नयननं 1 धाव बनवली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडे बॅकफुटला होते. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चौथ्या षटकात त्यांनी चांगलं कमबॅक केलंय. लास्ट ओव्हर मोहन आलाय. गोलंदाजी मार्कवरती मोहनवरती विश्वास दाखवलाय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ॲड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 42 वरती. 42 ऑन द बोर्ड. शेलारी आणि त्यांच्या विरोधात जय भोले कोरावळे या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. गोलंदाज मोहन. चेक. तर बरोबर 1:30 या टुर्नामेंटचा ड्रॉ होईल. सुपर 5 मध्ये 5 टीम्स आहेत आणि त्या 5 संघांमध्ये 1 vs 2 अशी मॅच लागेल. 3 vs 4 असा सामना लागेल. एका चिठ्ठीवरती अगदी 5 नंबर असेल जरूर, बट जी चिठ्ठी सर्वाधिक लास्टला ज्या गावाच्या नावाची राहील त्या टीमला बाय दिला जाईल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. ज्या 2 गावांची ज्या टीमची नावं येतील त्यांची मॅच होईल. नंतर 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांची मॅच होईल आणि शेवटची अंतिम जी चिठ्ठी बाकी असेल ती स्पर्धेची सेमीफायनलिस्ट टीम आपल्याला सापडेल बाय सोबत. जरूर फॉर्मॅट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी हा लॉटचा कार्यक्रम केला जाईल. सर्व विजेत्या कर्णधारांना सूचना आहे. पहिल्या दिवसापासून जे संघ विजेते झालेत सर्वांनी बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप्टन आपण ऐकत असाल, मॅच पाहत असाल तर सूचना लक्षात घ्या. इथे 5वं षटक चालू झालंय. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. पंचांच्या निर्णयाचा इथे सातत्यानं मान सन्मान ठेवला जातोय.
तर व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे आपण स्टेज देखील कव्हर करा. आता काही क्षणात व्यासपीठावरती उपस्थित आपल्यासोबत असणार आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवणार आहे. म्हटलं जातं ना, आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुलांची आणि मंचाला शोभा असते आप्पा तुमच्यासारख्या दानशूर दात्यांची आणि मान्यवरांची. तर या स्पर्धेबद्दल आज जे आंबेगावकरांनी केलं ना, जगाच्या पाठीवरती स्वप्न अनेक जण पाहतात, बट आंबेगावकरांची झलक आहे ना आप्पा सगळ्यांपेक्षा अलग आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, फक्त 7 ते 7,500 प्रवेश फी, त्यामध्ये प्रत्येक टीमला टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचसाठी जवळजवळ एक कोल्ड्रिंक, 1 डझन केळी, त्या सोबतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, 4 कॅमेऱ्यांसोबत स्पर्धा यूट्यूब टेलिकास्ट आहे. रोज 3 समालोचक, 3 अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जगाच्या पाठीवरती सध्या आहे ना, या ठाणे जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथे मुरबाड आणि म्हसा परिसरातील एक आदर्श गाव आंबेगावचं आणि त्यांच्या आंबेगावकर चषकाचं क्रिकेटच्या वर्तुळावरती नाव नाही. ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्सच्या सौजन्यानं आंबेगावकर चषकाचं 4थं पर्व आपण पाहताय. तर विनंती आहे आदरणीय कमलाकर अप्पा भोईर साहेबांना या स्पर्धेबद्दल आपण काही मनोगत आणि तसंच खेळाडूंना या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. आप्पा तुमच्याकडे मायक्रोफोन जायच्या आधी बॅट्समनने धमाके सुरू केलेत, जसे राजकीय क्षेत्रामध्ये मुरबाड परिसरात तुम्ही समाजसेवेत केलेत, त्याबद्दल तुमचं मनोगत ऐकायला या ठिकाणी आम्हाला नक्की आवडेल. आंबेकर चषक हा नेहमीच एक कुतूहल असतो की ते चांगल्या प्रकारचं नियोजन असते आणि प्रत्येकाला येणारा जो पाहुणा आहे, प्रमुख पाहुणा, त्याचा आदर सत्कार कसा करावा हे आंबेकर गावाकडनं शिकावा. आज इथे मैदानात पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. शेलारी असेल, कोरावळ असेल, या सर्वांचे अतिशय उत्तम गोलंदाजी आहे, चांगले फलंदाज आहेत आणि विशेष करून जे आता षटकार जे चालू आहेत ते खरं एक चांगल्या प्रकारचा खेळाडू हा शेलारी गावातून होतो, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. विशेष करून या मशा गटामध्ये जेवढ्या क्रिकेटचे सामने खेळले जातात तिथे अतिशय उत्तम खेळ केला जातो किंवा नियोजन केला जातो. मी गावकर यांचा सर्वांचं अभिनंदन करतो. विशेष करून तुम्ही आम्हाला आमंत्रित करता आणि आदरी सत्कार करता, त्याबद्दल अत्यंत गावाचा मी अत्यंत आभारी आहे. या प्रत्येक वेळेला चांगला नियोजन करत राहता. खरं आपल्या गावचं शेजारी मैदान असताना एवढ्या लांब यावं लागतं, ही खंत तू दिनेशने बोलून दाखवली. पण मी जांभुटेवाल्यांना एक विनंती करणार आहे की तो मैदान या आंबेगावकरांना द्यावा. नाही काका, एक गोष्ट मला स्वतःला तुम्हाला सांगायला आवडेल. तब्बल गावापासून 7 किलोमीटर रोज येऊन एवढं मोठं आयोजन करणं ना, हे कुणाच्या जी बसची बात नाही आहे. आजूबाजूच्या गावात होण्यापेक्षा आप्पा आज तुमचा राजकीय क्षेत्रामध्ये ना खूप मोठा वरद असतं. पूर्ण मंत्रालयापर्यंत तुमचं चांगला नेटवर्क आहे. आणि आंबेगाव असं नाही आहे की आंबेगावला बिल्डिंग्स आहेत किंवा आंबेगावला लोढा सिडको आहे. आंबेगावला देखील फॉरेस्टची खूप मोठी जागा आहे. जर एखादं क्रीडांगण तुमच्या राजकीय सहकार्यातनं म्हणा, प्रयत्नातनं म्हणा किंवा काही आर्थिक सहकार्य इतर विभागातून आलं आणि आंबेगावकरांचं हक्काचं मैदान झालं ना, जरी मी डोंबिवलीला बिलॉंग करत असेल, माझा आंबेगावकरांवरती आप्पा इतका विश्वास आहे ना, जे कुणाला जमलं नाही ना असं आयोजन आंबेगावकर करून दाखवतील. तरी तुमच्याकडनं नक्की अपेक्षा आहेत की आंबेगावकरांना एक हक्काचं मैदान मिळण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी सहकार्य जरूर व्हावं. धन्यवाद. आपण जी सूचना केलेली आहे, खरं फॉरेस्टची लँड जरी असेल तर हे सर्व अधिकार केंद्र शासनाला असतात. इथे निश्चितपणे या तालुक्याचे जे मोठे नेतृत्व आहे, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला ही मागणी करावं लागेल ना. निश्चितपणे ही मागणी आपली योग्य आहे, कारण या राज्यामध्ये जर खेळाडू तयार करायचे असतील तर मैदान निश्चितपणे चांगलं असावं, ही आपली भावना मला समजली आहे. परंतु निश्चितपणे या केंद्र शासनावर किंवा राज्य शासनाकडे भांडण्याची या दृष्टीने मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे, परंतु जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणे मी विशेष करून दिनेशचं अत्यंत अभिनंदन करतो की याच्या पुढे सुद्धा असेच कार्यक्रम ठेवा. परंतु एक सूचना माझी असे की यात्रेचा कार्यक्रम सोडून थोडंसा अगोदर झाली किंवा नंतर झाली तर बरं होईल, कारण प्रत्येकजण कामात असतो आणि बरेचसेच आपल्या शेजारची यात्रा आहे आणि या यात्रेला आम्ही सर्वजण येतो.
भविष्यात पुढच्या वर्षी थोडासा नियोजनात काही चेंज करता आले तर निश्चित कराव्या अशी एक सूचना करतो ना. दिनेश, तुझ्या सर्व सहकाऱ्यांचे, तुमच्या सर्व गावाचे मी अभिनंदन करतो. मला आपण इथे बोलवलं, विशेष करून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सो मच. आपलं मनपूर्वक आभार. आणि काका, नेता छोटा असो किंवा मोठा, स्वप्न मोठी असली की भविष्यात नक्कीच एक चांगल्या स्टेजवरती तुम्ही पोचाल. आणि आई जगदंबेचरणी, मा भवानीचरणी प्रार्थना. इतकंच. याआधी आपण माजी सभापती पंचायत समितीचं पद भूषवलं आहे. येत्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला भरभरून यश मिळावं हीच गावदेवी मातेचरणी आणि खाम लिंगेश्वराचरणी प्रार्थना. आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आंबेगावकर ब्राईट ब्रदर्सच्या वतीनं. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय आणि त्या ठिकाणी आपल्यासोबत दीपक बिराडे सर त्या ठिकाणी जोडले जातील. इट्स ओव्हर टू यू, टॉस बॉक्स. दिनेशजी खरत यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरुद्ध AB रॉयल जांभरुडे या पहिल्या फेरीतील दोन विनिंग टीमच्या दरम्यान सामना 4 षटकांचा असेल. एसडीज आज पर आवर रेग्युलर शेड्यूल. 2 षटकं कॉमेंट्री बॉक्स एंडकडून टाकली जातील आणि जी 2 षटकं आहेत ती ब्लॅक स्क्रीन एंडकडून टाकली जातील. ही सूचना आपण लक्षात घ्या. चला, ओपनिंग पेअर रेडी करा. जे बोले स्पोर्ट्स कोरावळे. कॉइन स्पिन करत आहोत. दिनेशजी घरत यांच्या शुभ असते. 4 ओव्हरची मॅच आहे. एसडीज टॉस का बॉस. सो टॉस AB रॉयल जांभरुडेचे संघकर्णधार भावेश यांनी जिंकला. भावेश, महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी झाली ॲज अ कॅप्टन. आता या सामन्यात नाणेफेकीचा कल तुझ्या बाजूने लागलाय. काय करण्यास पसंती देशील? फिल्डिंग. काय म्हणशील ओव्हरऑल टीमच्या पहिल्या सामन्यात झालेल्या परफॉर्मन्स बद्दल? काय नाही, पहिली मॅच चांगली जिंकले, आता दुसरी पण मॅच चांगली जिंकायचा प्रयत्न करू. आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खास करून तुझ्या बॉलर्सने पहिल्या सामन्यात इम्प्रेशन टाकलं. स्पेशली यंगस्टर भावेश मार्केनं प्रभावित केलं. पण त्याची सोबत देण्यासाठी फ्रंट हँड गोलंदाज स्पेशली रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी देऊला पाहतो, त्याचबरोबर मी पाहतो भावेश कोठावलेला. आता यांच्याकडून काय व्यक्तिगत कामगिरीची अपेक्षा तुला आहे? काय नाही, चांगलीच बॉलिंग करावं त्याही, हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कसं वाटतं आंबेगावकर चषकाचे 4थं पर्व? खूप आयोजन खूप छान आहे त्यांचं. चर्चा आपण करूया. स्वर्गीय रुपेशदादा खंडीर प्रतिष्ठान कान्होल टीमचे संघकर्णधार प्रकाशदादा आपल्या सोबत आहेत. दादा, पहिल्या सामन्यात जबरदस्त झुंज दिली. एक दमदार विजय तुम्ही संपादित केला. पण आता समोर यंग टॅलेंट आहे AB रॉयल जांभरुडेचं. किती पार स्कोर वाटतो पहिल्या 4 षटकात? स्पर्धा खूप चांगली आहे. या ठिकाणी मी प्रथमतः दिनेश दादा यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला चान्स. सत्तावन्नचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. अगदी आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती एक सुवर्ण संधी इथे निर्माण झाली होती.
झेल टिपताना अपयशी ठरले. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय जितू आणि दीपक. धावफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलं रोहन हाताळतोय. त्यानं अद्यापर्यंत आपण पाहिलं तर एक चेंडू फेकलाय, 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर संमिश्र सुरुवात, संधी निर्माण केली होती. इथे फुलर लेंथ बॅट फिरवलीये, लाऊड अपील. पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, मात्र हा चेंडू डॉट येतोय. तीन धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड या ठिकाणी अपडेट होत आहे. निश्चित आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाज रोहनवरती जबाबदारी. इथे ऑफस्टंपच्या जास्त बाहेर वाईट बॉल, जास्तीचा बाहेर शफल जरूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र अति जास्त बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी पंचांनी दंडित केलं. एकंदरीत 4 धावा, 3 चेंडू फेकून झालेत. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट. जितूसाठी इथे सुद्धा अगदी जास्तीचा बाहेर, दिशाहीन चेंडू. लाईन खराब. दीपक सर, लाईन चांगली असणं गरजेचं आहे. मैदानावरती असू द्या किंवा तुमचं आयुष्य जगत असताना असू द्या, मुलाची लाईन चांगली असणं गरजेचं आहे, मुलीची लाईन चांगली असणं गरजेचं आहे. लाईन खराब असेल तर अलीकडे लग्न जमायला फार अडचणी येत आहेत. ही लाईन अँड लेंथ इथे थोडीशी खराब. इथे मिस टायमिंग, झेलची संधी निर्माण झाली आहे. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. फलंदाज माघारी परततोय. जीवनदान मिळाल्यानंतर इथे मात्र फायदा उचलता आला नाही. जितूला माघारी पाठवलं जाईल. झटका क्रमांक पहिला, ही इज गॉन. बाद जय भोले कोरावळे संघाला लागलेला पहिला धक्का, पहिला हादरा मिळालाय. जितू जो मैदानावरती सलामीसाठी आला होता, एक संधी मिळाली होती, जीवनदान मिळालं होतं, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. आणि या दरम्यान आपण पाहाल तर पहिली विकेट मिळाली आहे रोहनला. चांगला झेल इथे जज केला. षटक क्रमांक पहिलं रोहनच्या माध्यमातून टाकलं जातंय. 5 धावा त्यानं खर्च केल्यात. एक विकेट त्याला मिळाली आहे. उजव्या हातानं डाव्या बाजूनं लाऊड अपील, मोठी अपील. पंचांकडे दाद मागतायत आणि अगदी शेवटी पंचांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी दिलाय. वेट अँड वॉच आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाज माघारी परतेल. लागलेला मोठा हादरा बॅटिंग करणाऱ्या जय भोले कोरावले टीमला. फलंदाज बाद. स्वीकार केला जातोय. कौतुक केलं जाईल टीम जय भोले कोरावले टीमचं. निश्चितच ज्ञानेश्वरजी कुर्ले साहेबांच्या वतीनं हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. जय हनुमान शेलारी या टीमला. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळत आहेत आणि इथे आपण पाहताय तर संघ अडचणीत सापडलाय. जय भोले कोरावळे 2 गडी बाद 5 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. सलगच्या 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रोहनला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र जखडून आखडून ठेवलंय. इथे निश्चितच आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचते, जो संघ मैदानावरती पंचांशी उज्जत घालेल त्या संघाला पुढच्या वर्षी प्रवेश नाकारला जाईल. सूचना सर्वात महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. इथे मिडॉनचा फिल्डर चेंडू अडवत असताना पायावरती आदळला, त्यानंतर दूर जातोय. या अनुषंगाने इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांची मदत धावफलकाला येईल. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. 57चा पाठलाग करतायत आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा बनवल्यात. दीपक सर, अजूनही 50 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू, 50 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने इथे पार केलं जाईल.
धन्यवाद ओमकार शेट्टे सर, धन्यवाद सोमनाथ खाडे सर. वेलकम बॅक, सर्वांचं स्वागत आहे. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2025 गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. नुकताच काही मान्यवरांचं मंचावरती शुभागमन झालं, त्यांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आपले पोलीस बांधव संतोषजी गिगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होतोय दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते. दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपले पोलीस बांधव, आपले पोलीस मित्र संतोषजी गिगे सर यांना आपण सन्मानित करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान होतोय. चला मॅच कंटिन्यू करा, मॅचचा रिदम स्लो करू नका. जयनमान शिलारी सूचना लक्षात घ्या आणि जसा सामना संपेल AB रॉयल जांभरोडे फिल्डिंग करता आपल्याला लगेचच मैदानात उतरावं लागेल. एक सन्मान आपण करतोय, दिनेशजी घरत उपस्थित झालेत मंचावरती, त्यांना सन्मानित करतोय. दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते पहा योगायोग जुलून आलेला आहे. पायावरती आदळला बॉल, अपील स्ट्रॉंग आहे, सिरीज आउट. LBW लेग बिफोर विकेटचे शिकार, बरोबर पंचांनी कात्रीत पकडलंय आणि पाचीच्या स्वरूपात बाद होतोय. बॅटर त्या ठिकाणी दीपकला सोडावं लागतं मैदान. लागलाय झटका तिसरा, जे बोले स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. वरती 23 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 23 बॉलमध्ये 50 धाब्याची अजूनही गरज आहे. टार्गेट सेट झाले सेकंड इनिंगमध्ये 57, 57 धावेच. आता सागर शिंगोळेची कामगिरी निर्णायक असेल. सागर शिंगोळे बॅकबोन आहे, रनचेस मास्टर आहे, तो सध्या तयार होतोय बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला. फुल टॉस, आता फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सागर शिंगोळेचं पहिल्या बॉलवरती आक्रमण दाखवलं. या बॉलला त्यानं सीमारेषेचा रस्ता ठोकलाय. 6 गोलंदाज भूषणच्या विरुद्ध हा कडक हिट, षटकार. रमेश दस सर यांच्या वतीने सागरच्या सिक्सेससाठी कॅश प्राईज जमा झालंय 100चं, त्यांचा देखील आपण खोऱ्यात वेलकम. चेस मास्टर आहे सागर, धावा चेस करणारा खेळाडू जाणतो. शॉर्ट बॉल, आता टॉपेज बॉल हवेत होता. विकेट किपरचे प्रयत्न फार सुंदर होते, स्वतःला त्यानं झुकून दिलं. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न नॉस्टा करेनवरून चालवला होता. प्रकाश झुमाल अर्थातच भावड्यानं पण आता त्याला तुर्तास माघार घ्यावी लागलेली आहे. कॅच इम्पॉर्टंट होती, त्याच कारणास्तव जयेश भोईरनं केलेले एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले, पण त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, पण तो अपयशी होतोय. सागर शिंगोळेला मिळते जीवदान. या क्षणाला, या स्टेजला, या सामन्यात या कॅचेस पकडाव्या लागतील. क्लीन बोल्ड, प्लेड ऑन, बॅटची कडा बॉल मिडल स्टिकवर आदळलाय आणि सध्या मैदानात सुरू झालाय जल्लोष, सध्या सुरू झालंय सेलिब्रेशन. जनमान शेलारी क्रिकेट संघाचं मॅचची प्राइज विकेट बरोबर मधला त्रिफळ आता उद्ध्वस्त होतोय. दांडी गुल केली आहे ती भूषणनं बॅटर सागर शिंगोळेची आणि मॅच मध्ये दिलाय मोठा हादरा. जे बोले स्पोर्ट्स कोरावलेला बिग विकेट डाऊन, बिग लॉस. सागर शिंगोळे परत आहेत माघारी. फलंदाज बाद.
सध्या मैदानात आपण बघत आहोत. सागर शिंगोलेची महत्वाची विकेट आलेली आहे. स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफल कव्हर. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय. आकाश सागर यांचे बंधुराज आहेत. आता त्याला क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी या डावात घ्यावी लागेल. भूषणनं महत्वाच्या 2 विकेट कॅरी केलेल्या आहेत. स्कोर आतापर्यंत 13 बनलाय. अजून 21 बॉल, 44 धावेची गरज आहे. शॉर्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघाला. बॅटर बीट, विकेट किपर बीट, शॉट थर्डमॅननी बीट. लक फॅक्टर होते 1, नशिबाची लाभते 7. वाह क्या बात, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय 22चा लकी 4 चौकार. ऑन बोर्ड, 17 धावा सध्या पाहायला मिळत आहेत. धावफल कव्हर कशाही काही होणार, परंतु धावा येणं तितकंच गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना टीम जे बोले स्पोर्ट्स कोरावली क्रिकेट संघासाठी, आणि सध्या त्या धावा येत असताना आपण बघत आहोत. स्कोर सध्या 17. 20 बॉल बाकी आहेत अजूनही. आवश्यकता विजा करता 40 धावेची. स्टेप आउट होऊन खेळतायत, दिशा दिली लास्ट मुवमेंटला, कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली. एक वेगवान धाव त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला पूर्ण करत असताना आपण बघत आहोत. बॅटर प्रकाश धुमाल, अर्थातच भावड्याला, ज्याचा रोल देखील आता या रंचेसमध्ये इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल. इट इज ओव्हर इज फिनिश. षटक समाप्तीची झाली घोषणा, आणि त्या ठिकाणी स्कोर आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफल कव्हर. चला विकेटच्या मधोमध हडल नकोय. जनमान शेलारी जरा घाई करावी लागेल मित्रांनो. शुभागमन होतंय साई बैलाचे मालक, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव हरेजी रांजणे, आपलं स्वागत आहे. आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं सहर्ष स्वागत. आणि खास करून या मैदानात संध्याकाळी साई बैलाचं देखील आगमन होणार आहे. त्याची देखील भव्य मिरवणूक या आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊयात. 2 षटकात 18 धावा बनलेल्या आहेत. इक्वेशन समीकरण आता मॅचमध्ये. बॉल बाकी आहेत 18, अर्थातच 3 षटकं, आणि 3 षटकात आवश्यकता आहे ती 13.00 धाव्याच्या धावगतीनं 39 धाव्याची. रोहनला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे, ज्यानं पहिल्या षटकात 2 धक्के दिले होते. फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्याचा नेहमीच इम्पॉर्टंट रोल या जनमान शेलारी टीममध्ये आपण पाहिला आहे. तो सध्या बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट झाले. पहिला बॉल, फटका चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय बॉल. लॉंग ऑफाने एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सीमारेषेला चिडून, फाडून, भेदून, दुबागून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर आकाश शिंगोळेच्या बॅटमधून येतोय हा झकास चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 22 धावा. शॉर्ट बॉल आता बॅकफुटवर जात असताना हुक केलाय, पण डीपमध्ये स्कोर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. हवं तसं टायमिंग साधता आलं नाही, हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. त्याच कारणास्तव स्वतःवरती थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत, हताश आहेत, निराश आहेत बॅटर आकाश. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल, आणि सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावर आपण बघत आहोत 23 धावा. 15 बॉल 34ची गरज आहे. फटका डाऊन दी ग्राउंड, स्टेट बॅटनं लॉफ्ट केलाय, पण बॉल हवे ते चांगलं जजमेंट आणि चांगला झेल आता संपादित होतोय. फलंदाज होतोय बाद, आणि त्या ठिकाणी मैदान सोडवावं लागते प्रकाशला. पण पायसाहेब मैदानी पंचांचा एक्झॅक्ट काय इशारा आता येतो, एसडीच मागणी केली आहे, जो एफर्ट केला. आय थिंक अंकित होते त्या ठिकाणी. अंकितचा जो प्रयत्न होता तो यशस्वी राहिला की नाही, क्लीन क्लॅच त्यानं गॅदर केली की नाही, हे आता पाहायचं आहे. या पाहूयात विद हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम.
बॉल त्याच्या हातात होता पहिल्या अटेम्प्टमध्ये, तर बॉडी बॅलन्स त्यानं चांगल्या रीतीनं राखलेला आहे. डिस्टन्स बाउंड्री रफ पासून थोडं दूर मेंटेन केलेलं आहे, पण त्यानंतर त्याची फूट मुवमेंट आपल्याला पाहिजे या सिरीज. या आपण पाहूयात. मॅनेजमेंट कमिटी आपल्या सोबत आहे. थर्ड अंपायर या अजित पुत्रन सर आपणच या, कारण आय थिंक राकेश शाह सर, रॉकी सर लंच ब्रेकसाठी गेलेले आहेत. डिसिजन थोडा टफ आहे. फिल्डिंग मात्र सुंदर पाहायला मिळाली. आता थर्ड अंपायरला मैदानी पंचांकडून रेफर करण्यात आलेलं आहे, त्याच कारणास्तव आता आपण मेन अंपायर अजित पुत्रन सरांनाच इन्व्हाइट करतोय. चला, बाकी कोणीही कंट्रोल वॉर रूम मध्ये गर्दी करू नका. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. अगदी थोड्याच वेळेला डिसिजन आपल्या बरोबर पोचवला जाईल, शेअर केला जाईल. फायनल कॉल आलेला आहे थर्ड अंपायर अजित पुत्रन सरांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाचा जो पाय होता तो बाउंड्री रूबला स्पर्श होतोय आणि आलाय हा षटकार. येस, इट इज बॉडी बॅलन्स ज्याबाबत आपण चर्चा करत होतो. शारीरिक संतुलन कायम करता आलं का, त्यामध्ये बॅलन्स राखता आला का, भरपूर सारे प्रश्न उपस्थित झाले होते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉडी बॅलन्स त्यानं कायम केला होता, पण सेकंड अटेम्प्टमध्ये जेव्हा तो रनिंग ॲक्शनमध्ये होता त्याला बॉडी बॅलन्स कायम करता आला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन आहे. 10 क्रिक लाईव्हच्या आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण असे निर्णय, असे डिसिजन्स जेव्हा तुमच्याकडे क्लिअर एव्हिडन्स असतो तेव्हाच क्लिअर करून देता येतात. आणि सध्या कौतुक असेल आमच्या त्या 10 क्रिकच्या कॅमेरामॅनचं. षटकार येतोय, धावफलकामध्ये सुधारणा होत असं आपल्याला पाहायला मिळेल. सो सुधारित धावफलक सध्या आपण बघत आहोत. 29-29 धावा. मॅच आपण कंटिन्यू करतोय. गोलंदाज तयार रोहन. शॉर्ट बॉल आता समोर, फोर्सिबल हिट. आता बॉल हवे ते, झेलची संधी बनली आहे. फिल्डर लॉंग ऑनचा पोचलाय आणि त्याने पकडलाय झेल. संपलाय फलंदाज प्रकाश धुमाल. अर्थातच भावड्याचा खेळ लागलाय मैदानावरती. 29ला झटका 5वा जे बोले स्पोर्ट्स कोरवलेला, आणि याचबरोबर अर्धा संघ झालाय गारद. फलंदाज बाद.
स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत 29. 4 बॉलमध्ये 8 धावेचं योगदान देत असताना प्रकाश धुमाल अर्थातच बावड्या झेलचीत झेलबा 2 माघारी परतलेला आहे. 21 मॅचमध्ये 14 बॉल आता बाकी आहेत. आवश्यकता आहे विजयासाठी त्या ठिकाणी 28 धाब्याची. बॅटिंगसाठी पाहिलं तर मोहन धुमाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत, ज्याची गोलंदाजी पहिल्या 17 चांगली पाहायला मिळाली होती. आता पाहायचं बॅटिंगमध्ये देखील तोच कॉन्फिडन्स आणि त्या कॉन्फिडंटनं तो इनिंग कंटिन्यू करेल का. छोटेखानी कमबॅक होत आहे. जनमान शेलारीचं प्रकाशची विकेट कॅरी केलेली आहे गोलंदाज रोहननं. लेनचा चांगला वापर, सडनली चेंडू रायस होतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स मिळालेली अतिरिक्त उचली फलंदाजाला त्रस्त करून गेली. डॉट बॉलची झाली आहे सांगता. टीमची टोटल सध्या स्थिर आहे. धावा स्थगित आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 29-29. 13 बॉल बाकी आहेत. आवश्यकता 28 धावेची. या आपल्याला आणखीन एक चांगला बॉल टाकलाय, बरोबर खोलात टाकलाय. सरळ बॉल विकेट किपर जयच्या हातात जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि सध्या सामना पोहोचलाय अंतिम 2 षटकात, ज्या ठिकाणी बॉल बाकी आहेत 12 आणि आवश्यकता 12 बॉलमध्ये 14.00 धाब्याच्या रिक्वायर्ड रन रेटनं आवश्यक धावगतीनं 28 धाब्याची. हरेजी रांजणे यांचा सन्मान यानंतर मंचावरती संपन्न होतोय. साई बैलाचे मालक आहेत. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे हरेजी रांजणे आणि त्यांचा सन्मान आपल्या स्पर्धेत आपलेपणानं दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. वस्त्रालंकार, शाल, आकर्षक ट्रॉफी आणि त्या सोबतीनं पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान होतोय. मॅच कंटिन्यू करा. केतन भोईर गोलंदाजीसाठी दाखल होतोय. डावखोऱ्या हाताचा हा मिस्ट्री बॉलर आहे. बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे. 14 बॉल 28ची अजूनही आवश्यकता. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. यानंतर आपले पोलीस बांधव, पोलीस मित्र नितीनजी कुर्ले उपस्थित झालेत. त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते पहिला बॉल समोर केले आक्रमण. फिल्डर उपस्थित आहेत. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत अंकित आणि त्याची कामगिरी करतीये. प्रेक्षकांना मोहित. मॅचची प्राइज विकेट आली आहे. मैदान सोडावं लागतंय. आकाश शिंगोलेला हादरा बसतोय आवाज. त्यासाठी टी शर्ट्स सौजन्य आम्हाला लाभलेले गणेशजी कुर्ले उपस्थित झालेत. विनंती आहे दादांना या पण मंचावरती. आपलंही आंबेगावकर चषकाच्या माध्यमातून स्वागत आहे. फटका जितका दमदार होता तितकी दमदार क्षेत्ररक्षक अंकितची कामगिरी पाहायला मिळाली. बॅटिंगसाठी पाहिलं तर भावेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता या मॅचमध्ये सध्या तरी पकड मजबूत आपण बघत आहोत जनमान शेलारी क्रिकेट संघाची. 11 बॉल 28 धाब्याची आवश्यकता आहे. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सध्या टीमची सरशी आहे. कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक लाईन रीड करता आली नाही. धाव हवी आहे आणि किंबहुना ती आता मिळेल देखील. लेग बायचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर बाळा माने सरांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. सो एक्स्ट्रा धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 30. टीमची टोटल 30. 10 बॉल आता बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 27 धाब्याची आवश्यकता आहे. मोठा स्ट्रोक गरजेचा आहे. नितांत आवश्यकता आहे ती चौकार षटकारांची आडे पाहायचं आहे. आता मोहन आणि त्याच्या सोबतीनं बॅटर भावेश या 2 बॅटरच्या माध्यमातून कशी कामगिरी होईल.
शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, जास्त शफल झाले, प्रयत्न असफल होतोय, बॉल ऑफस्टिकला धडक मारतोय, फर्निचर दिसतोय. आणखीन एक फलंदाजाला आता काढता पाय घ्यावा लागलाय आणि या मॅच मध्ये सध्या संकट वाढलंय, चिंता वाढलीये, टेन्शन वाढलंय. जे बोले स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचं गमावलंय 30 वरती. आणखीन एक फलंदाज माघारी यावं लागतंय मोहन धुमालला. सध्या कामगिरी बहरत असताना फिल्डिंग करणाऱ्या जर्मन शिलारीची बॅकअप लेंथ, पूलचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेट, फायनेकचा फिल्डर पोहोचला होता पण कॅच ड्रॉप. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सुनील होते त्या ठिकाणी, व्यवस्थित बॉलला आपल्या हाताच्या ओंजलीमध्ये ते कैद करू शकले नाही. कॅच ड्रॉप मोतीरामला मिळते जीवदान आणि एक धाव मात्र जय बोले स्पोर्ट्स कोरावलेच्या खात्यात ऍड होताना दिसेल. सध्या टीमची टोटल सिंगल 31. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्याबरोबर हलकासा बाहेर निघालाय. डेंजरस बॉलर आहे ज्यानं या षटकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. फ्लाईट देतोय, बॉलला टर्न देतोय, चांगली उचली त्याला मिळते आणि स्पेशली नॅचरल लेफ्टी बॉलर ज्याच्याकडे स्विंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आता स्वीपचा प्रयत्न चालवलाय, तो देखील फसतोय. बॅक टू डॉट बॉल आणि या डॉट बॉल होईल निर्णायक चौथ्या षटकाची सांगता. ओव्हर नंबर 4चा खेळ झालाय कंप्लीट. टीमची टोटल 31, विकेट गमावलेत 7 आणि अंतिम षटकात आता आलाय सामना ज्या ठिकाणी 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 26 धावेची अजूनही गरज आहे जे बोले स्पोर्ट्स कोरावलेला. जर्मन शेलारी 4 ओव्हर बरोबर 20 मिनिटात तुम्ही टाकलेल्या आहेत. जयशान ऑल आर्मी सूचना आलेली आहे मॅनेजमेंट कमिटीची. फिल्डिंग लगेचच सेट करा. 6 बॉल 26 धाब्याची आवश्यकता आहे. यानंतर होणारा सामना प्री अलॉट कॉल दोन्ही टीमला आपण करत आहोत. AB रॉयल जांभरोडे. जसा सामना संपेल मैदानावरती लगेचच तुम्हाला उतरावं लागेल. त्याचबरोबर टीम स्वर्गीय रुपेश दादा कंटेन प्रतिष्ठान कान्होल आपल्यालाही विनंती राहील आपण देखील आपला ऑल स्क्वॉड घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबा. ऑलरेडी AB रॉयल जांभरोडे या संघ डगआउटच्या समोर रेडीच आहे. दादू गोलंदाजीसाठी दाखल झाले दे सिटीज. सुजल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत अर्थातच दादू. पहिला बॉल चांगल्या वेगात, चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. पहिला बॉल डॉट. 5 बॉल आता 26 धावेची आवश्यकता. 57 धावेचं टार्गेट सेट झालं होतं ते चेस करत असताना मात्र आता डोई जड झालेलं आहे जे बोले स्पोर्ट्स कोरावलेला. सध्या स्ट्रगल या सामन्यात आपण त्यांचं बघत आहोत. 5 बॉल 26. आता मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. दिल्लीपासून डेहराडूनचं अंतर तुम्हाला कापायचं आहे. सायकलनं, रिक्षानं, 4 चाकीनं, रेल्वेनं प्रवास करून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई मार्गेच जावं लागेल. एअर स्ट्राईक आता गरजेची बनलेली आहे. आणखीन एक डॉट बॉल. चांगला वेग आहे, अगदी विकेटच्या पुढ्यात बॉल टाकतोय गोलंदाज सुजल. शोल्डरचा चांगला वापर त्याच्या वतीनं होतोय. यंगस्टर आहे आणि या अंतिम षटकात सध्या बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याच्या विरुद्ध आलेले आहेत. आय थिंक बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता गोलंदाजाच्या शैलीच्या विरुद्ध आक्षेप घेतला ही सिरीज. तेच मैदानी पंच सध्या डिस्कस करतायत, पटवून देत आहेत खेळाडूंना. स्कोर बनला 31-31. 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 26 धावेची गरज आहे. आता सुजलला गोलंदाजीसाठी संघ कर्णधारानं आय थिंक रोखलेलं आहे. विशाल विषयवरती आता विश्वास दाखवलाय. 4 बॉल 26 धावा. समीकरण देखील आता हळूहळू आवाक्याबाहेर गेलेलं आहे.
2 मिनिटं सामना होल्ड करा. अंपायर अजित पुत्रन सर. येस इट इज. मॅच कंटिन्यू करावी लागेल. बॉल ऑनसाइडला ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. आता सामना आवाक्याबाहेर गेलेला आहे. जवळ आता सामन्यात विजय सुनिश्चित होतोय. हा षटकार आला आय थिंक, पण फक्त पराभवातील अंतरच कमी होईल. यासाठी 6 धावा आहेत. षटकारानं स्कोर आपण बघत आहोत 38-38. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. मोठ्या विजयाच्या दिशेने या सामन्यात सध्या मार्गस्थ होत असताना आपण बघत आहोत टीम जर्मन शेलारीला. एक बॉल 18 धावा आहे. समीकरण आहे, इक्वेशन आहे. बॅटची कडा आणि अंतिम बॉलवर विकेट. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय तो जर्मन शेलारीनं तब्बल 18 धावेनं. मनपूर्वक अभिनंदन जर्मन शेलारी. टफ अँड हार्ड लक आणि अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आपण देऊयात टीम जय बोले कोरावलेला. चला हँडशेक करा दोन्ही टीम. तुम्हाला मैदान सोडायचं. AB रॉयल संघ लगेचच दाखल झाला. विनंती आहे स्वर्गीय रुपेश दादा कंटेन प्रतिष्ठान कानोल, आपण देखील डगआउटचा ताबा घ्या. बॅटिंग बघा ना, मग तोच आहे मेन. यानंतर सामनावीर पुरस्काराची घोषणा आपण करतो. ज्याने 29 धाव्याची धुवाधार पारी पहिल्या डावात साकारली. जयेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. सागर शिंगोलेसाठी कॅश प्राइज होतं रमेश दस यांच्या वतीनं 100चं. या सागर ते कॅश प्राइज कलेक्ट करा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण देतोय सामनावीर पुरस्कार जयेशला, ज्याच्या बॅटमधून 29 धाव्याची धुवा